सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा। श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला ही जी धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करायची ते हे दाखवणार आहे। हे पहा, आत्तापर्यंत यूट्यूबवर असे वेगवेगळे व्हिडिओ आलेले आहेत, तर मीही हे धनलक्ष्मी कुंचन करण्याचं ठरवले आहे। ही सेवा करताना म्हणजे फक्त काही देवाकडे मागावं म्हणूनच नाही, तर आपल्या घरात सतत पॉझिटिव्हिटी राहावी आणि असं प्रसन्न वातावरण राहावं, यासाठी आपण काही सेवा फक्त आणि फक्त आपल्या घरामधील वातावरण आणि मुलांना त्या गोष्टी बघून, म्हणजे अशी पूजा पाठ हे सर्व बघून त्यांनाही थोडंसं वेगळ्या प्रकारचं म्हणजे असं ज्ञान प्राप्त होतं। म्हणून आपण काही अशा पूजा पाठ केल्याने त्यामध्ये मुलांनाही थोडंसं वेगळं काहीतरी बघायला मिळतं। त्यांच्या मनावर थोडासा वेगळा असा म्हणजे वेगळं असं प्रसन्नता वाटते। मग आपण ह्या सेवा अशा करतच असतो। म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार, नंतर आपण हे जे वेगवेगळे सण वगैरे साजरे करतो, त्याच्यातून आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत असते। ही धनलक्ष्मी कुंचन सेवा अशा पद्धतीने मी काल केलेली आहे। काल शुक्रवार होता आणि ही सेवा मी अतिशय म्हणजे मला असं प्रसन्न वाटावं आणि म्हणजे वातावरणामध्ये थोडासा बदल व्हावा, यामुळे मी अशा पद्धतीने ही सेवा केलेली आहे। आणि आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा मनोमन असं देवाला म्हणजे सतत आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारामध्ये, तसेच आपल्या वागण्यामध्ये या सर्व गोष्टीचा कुठे ना कुठे थोडासा फरक आपल्याला वाटतो। आपल्या स्वभावातला चिडचिडापणा नाहीसा होतो। म्हणून आपण असं हे जे आहेत पूजा पाठ, नामस्मरण हे नेहमी आपल्या घरामध्ये करतच राहायचं असतं। कारण अशामुळे आपल्या मुलांमध्ये सुद्धा एक प्रकारचं म्हणजे सकारात्मक जीवनाकडे त्यांची अशी वाटचाल होते। ही कुंचन सेवा मी फक्त हे असं कुंचन मागवून घेतलं आणि त्याच्यामध्ये या अशा वेगवेगळ्या वस्तू ज्या कुंचन सेवेमध्ये ठेवायच्या असतात त्या मी मागवून घेतल्या। आणि असं काही नाही की आपण हे चांदीचंच वस्तू त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे, हेच ठेवलं पाहिजे। आपल्या मनातील भाव जो आहे तो आपण इथे देवापुढे तो भाव आपण व्यक्त करून आपण ती सेवा करायची असते। कोणत्याही देवाचं असं नाही की हेच मला पाहिजे, तेच याच्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यामुळेच मी प्रसन्न होईल, त्यामुळेच असं होईल, असं काही नाही। आपल्या मनातील भाव, आपल्या मनातील जो म्हणजे देवाविषयी असलेला विश्वास, याच्यामुळेही देव आपल्या म्हणजे असं की देवाची दृष्टी आपल्यावरती राहते। आणि अशा पद्धतीने ही कुंचन सेवा, नंतर आपण मार्गशीर्ष महामहिन्यातील व्रत हे असं सतत केल्यामुळे आपल्या घरात एक सकारात्मकता वाढत जाते। आणि परत आपल्या मुलांनाही असं काही हे दिवा कोणता, हे काय आहे, ते काय आहे, या गोष्टीचंही थोडं थोडं ज्ञान मिळतं। कारण प्रत्येक गोष्ट आपण मुलांकडून मागवून घेतली किंवा तिथे ठेवली तर त्यांनाही त्या गोष्टीचं ज्ञान मिळतं। या कवड्या आहेत, हे गोमती चक्र आहे, ह्या बांगड्या आहेत, हे शंखचक्र दिवे आहेत, अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींची त्यांनाही माहिती मिळत असते। म्हणून आपण देवपूजा करताना आपल्या मुलांचाही त्या देवपूजेमध्ये सहभाग घ्यावा आणि अशा या वेगवेगळ्या सेवा करत असताना त्यांनाही त्या गोष्टीचं नामस्मरण, आता देवीचं आपण कोणतीही देवी असताना कोणता मंत्र म्हणायचा असतो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, या मंत्रांचं त्यांनाही पठण होऊन जातं। आणि आपण त्यांच्यापुढे असं सतत वागत राहिला, त्यांच्या आचरणामध्येही वेगवेगळ्या प्रकारचं असा बदल आपण घडवून आणू शकतो। या पद्धतीने मी ही कुंचन सेवा केलेली आहे आणि यामुळे अतिशय प्रसन्न आणि एकदम सकारात्मक वातावरण माझ्या घरात काल वाटत होतं। या पद्धतीने मी सेवा करत असताना अतिशय सुंदर अशी सेवा मला ती वाटत होती। हे कमळ या पद्धतीने मी ही सेवा केलेली आहे। तर तुम्हाला ही माझी सेवा आवडली असल्यास तुम्ही हा व्हिडिओ पाहून
मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी आजची म्हणजे शुक्रवारची ही धनलक्ष्मी कुंचन सेवा कशा पद्धतीने तुम्हाला वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने मी ही सेवा दर शुक्रवारी किंवा मंगळवारी करत असते. तुम्हाला जर वाटलं तर ही पौर्णिमेलासुद्धा तुम्ही सेवा करू शकता. असं काही नाही की मंगळवार आणि शुक्रवारच ती सेवा करावी असं. एखाद्या स्त्रियांना बाहेर जॉबसाठी जावं लागतं, त्यांना असा वेळ मिळत नाही मंगळवार, शुक्रवार, तर त्यांनी महिन्यातून एकदा ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करावी आणि आपल्या घरातील असं वातावरण एकदम सकारात्मक, पॉझिटिव्ह असं ठेवावं. म्हणजे आपल्या घरातील मरगळ दूर होते, मुलांनाही प्रसन्न वाटतं, घरातलं वातावरण प्रसन्न वाटतं. त्यामुळे ही सेवा आपण द दर पौर्णिमेला किंवा मंगळवार, शुक्रवार केली तरी चालेल. आणि अशा पद्धतीने मी देवपूजा आणि हे धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली आहे. हे माझं देवघर आणि देवघरातील हे माझे देव. तर तुम्ही मला सांगा की आजची धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे शुक्रवारची केलेली कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.